मित्रांनो, मला एका माझ्या मित्राने प्रश्न केला की आपले जे जवळचे आहेत, आपले आप्त आहेत, यांच्यावरती आपण प्रेम करतो, आपण विश्वास ठेवतो. अशी काही माणसं जी आहेत ती आपली साथ सोडून जातात. ते का साथ सोडतात? मित्रांनो, त्यांनी जो प्रश्न विचारला ना, तो प्रश्नच मुळात चुकीचा आहे. साथ आणि सोबत हे दोन फरक आहेत. या दोन शब्दामधील फरक आहे, साथ आणि सोबत. जो सोबत असतो ना, तो कधीही साथ देत नाही. जो सोबत करतो, जो सोबत असतो, तो कधीही साथ देत नाही. आणि जो साथ देतो, तो कधीही साथ सोडत नाही. मित्रांनो, ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. मग साथ देणारी व्यक्ती असते, ती व्यक्ती कुठल्याही काळात, कुठल्याही परिस्थितीत, कुठल्याही स्थितीत आपली साथ सोडत नाही, ती साथ देतेच. तो आपला साथीदार असतो. मग आपल्या नात्यासंबंधामधील कुठलीही ती व्यक्ती असो, ती आपली साथ कधीही सोडत नाही. अगदी धरणीकंप झाला, वादळ आले, इकडची दुनिया तिकडे झाली, कुठलीही परिस्थिती निर्माण झाली, कितीही अडचणी आल्या, कितीही प्रसंग ओढावले, तरी ती व्यक्ती आपल्याला साथ सोडत नाही. ती आपल्याला अगदी काय म्हणतात ना, डटके, अगदी ठाम उभी राहते, आपल्याबरोबर, आपल्यासोबत उभी राहते. त्याला म्हणतात साथीदार, त्याला म्हणतात साथ. त्यामुळे साथ आणि सोबत ह्याच्यातील फरक समजून घ्या. आणि जो सोबत असतो, तो आपल्याला कधीही साथ देत नाही. मित्रांनो, आपण चर्चा करताना असं म्हणतो, किंवा एखाद्याला सांगताना म्हणतो आपण की अरे अमुक याला जरा सोबत कर ना, किंवा आपण म्हणतो अरे मी तुला सोबत देऊ का, मी तुझ्या सोबतीला येऊ का. मित्रांनो, ही जी गोष्ट आहे, ही जी क्रिया आहे, ही काही काळापुरती असते, काही मर्यादित असते. ती काळ, वेळ, परिस्थितीनुसार असते. ती त्या स्थितीनुसार असते, त्या प्रसंगानुसार असते. किंवा एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यात येते सोबत करायला, ती व्यक्ती आपला स्वार्थ साधायला आली असते, आपलं हित साधायला आले असते, आपले मतलब साधायला आले असते. काहीतरी तिला साध्य करायचंय. जोपर्यंत ते साध्य होत नाही, तोपर्यंत आपल्या सोबत राहते. ती आपल्या सोबत राहते. शब्द लक्षात घ्या. तेवढं तिचं मतलब, तिचं इस्पित, जे काय साध्य करायचं आहे ते तिने साध्य केलं की ती आपली सोबत सोडते. ती साथ द्यायला आलेली नसते. ती त्या काळ, वेळ, परिस्थितीनुसार फक्त सोबत द्यायला आली असते, आपलं मतलब साध्य करायला. त्यामुळे सोबत आणि साथ ह्यामध्ये काय करू नका, गफलत करू नका. ह्याच्यामध्ये गफलत करू नका. मित्रांनो, तुम्हाला एक मी गोष्ट सांगतो. ती गोष्ट आहे इतिहासातील, महाभारतातील. ज्या वेळेला द्रौपदी आणि 5 पांडव स्वर्ग प्रवेशासाठी चालले होते, स्वर्गाच्या दिशेने चालले होते, त्यांना स्वर्गात जायचं होतं. त्यावेळी त्या वाटेमध्ये, त्या प्रवासामध्ये त्यांच्यासोबत एक कुत्रा सुद्धा होता. हे वाटेमध्ये त्यांना एक कुत्रा भेटला आणि तो कुत्रा सुद्धा त्यांच्या सोबत राहिला. आणि हे 6 जण प्रवास करत होते. पण त्या प्रवासामध्ये एक एक सोबत सोडत गेला, एक एक सोबत सोडत घेतला. आणि त्या सोबतीमधून शेवटी राहिला तो म्हणजे कुत्रा. आता कोणाची सोबत सोडत घेतला, तर धर्मराजाची, युधिष्ठिरची. कारण शेवटी त्या स्वर्गाच्या दरवाजापर्यंत, स्वर्गापर्यंत युधिष्ठिर पोचले. आणि तोपर्यंत त्यांचे 4 भावंड आणि त्यांची पत्नी, त्यांची साथ, त्यांची सोबत सोडून गेले होते. मित्रांनो, हे समजणे गरजेचं आहे, साथ आणि सोबत मधला फरक. पण त्याबरोबर त्यांना साथ देणारा कुत्रा त्यांच्या सोबत होता. त्यांनी सोबत देता देता त्यांनी साथ दिलेली आहे. वाटेत येताना त्या प्रसंगामध्ये, त्या प्रवासामध्ये अनेक अडचणी आल्या, अनेक प्रसंग निर्माण झाले. त्या प्रसंगावरती, त्या अडचणीवरती मात करत तो कुत्रा त्यांच्या सोबत राहिला आणि तो त्यांचा सोबती राहिला. ते ज्यावेळी त्या स्वर्गाच्या दरवाजापर्यंत येऊन पोचले, त्यावेळेला पोचल्यानंतर त्या स्वर्गाचे दरवाजे उघडले गेले त्यांचं स्वागत करण्यासाठी, त्यांना स्वर्गामध्ये घेण्यासाठी.
आणि स्वागत करण्यासाठी तिथे चित्रगुप्त हजर होते. चित्रगुप्त हा त्या पौराणिक कथेनुसार आहे. तर चित्रगुप्त हजर होते. चित्रगुप्ताने बघितलं आणि त्यांना सांगितलं, या स्वागत आहे तुमचं, वेलकम. पण त्यांचं लक्ष गेलं त्या कुत्र्यावरती. आता हा कोण तुमच्या सोबत आलाय? कुत्रा हा श्वान कसा तुमच्या सोबत आलाय? ह्याला प्रवेश मिळणार नाही, ह्याला मी प्रवेश नाकारतो. जो काय तुमचा प्रवेश होईल तो तुमचा एकट्याचा होईल. तुमचा मी स्वागत करायला आलोय असं धर्मराजाला ते चित्रगुप्त म्हणतात. तेवढं धर्मराजा युधिष्ठिर काय म्हणतात, नाही, ह्यांनी मला शेवटपर्यंत साथ दिलेली आहे, हा माझा साथीदार आहे. वाटेत अनेक प्रसंग आले, अनेक अडचणी निर्माण झाल्या, अनेक प्रसंग ओढवले माझ्यावरती, पण त्यांनी साथ सोडली नाही. आणि हा माझा असा साथीदार आहे, त्याला जर स्वर्गामध्ये प्रवेश मिळत असेल तर मलाही स्वर्गामध्ये यायची काही इच्छा नाहीये, स्वर्गामध्ये प्रवेश घ्यायची काही इच्छा नाहीये. निर्णय तुमच्या हातात आहे. मित्रांनो, ह्यावरून एक गोष्ट लक्षात येते, साथ देणारा कधीही साथ सोडत नाही. कारण धर्मराजाने सुद्धा त्या कुत्र्याची साथ सोडली नाही, तसा कुत्र्याने त्या धर्मराजाची साथ सोडली नाही. कुठल्याही परिस्थितीत, कुठल्याही स्थितीत तशी धर्मराजाने सुद्धा त्या कुत्र्याची साथ सोडली नाही. म्हणून साथ देणारा कधीही साथ सोडत नाही. ही गोष्ट महत्वाची आहे. त्यामुळे दुःखी कष्टी होऊ नका. आयुष्यात कधीही दुःखी कष्टी होऊ नका. एखाद्याने तुमची साथ सोडली तर तुमच्या म्हणण्याप्रमाणे तो साथ देत नसतो, तो तुम्हाला काय करत असतो, तुमच्या सोबत असतो. त्यामुळे तो साथ देत नाही, तो सोबत असतो. तो काही काळानुसार, काही प्रसंगानुसार, काही वेळेनुसार तो काय करतो, आपली सोबत सोडतो. तो कधीही तुमचा साथीदार नसतो, तो कधीही तुम्हाला साथ द्यायला आलेला नसतो. जर एखादी व्यक्ती गरज नसताना आपल्या सोबत येते किंवा एखाद्या प्रसंगानुसार येते, काळ वेळ परिस्थितीनुसार येते, त्यावेळी ती इच्छा धरून काय आली आहे, तिच्या मनात इच्छा काय आहे, तिच्या आकांक्षा काय आहे, ती त्या इच्छेनुसार, त्या आकांक्षेनुसार काय करते, सोबत करते. ती साथ देत नाही. साथ देणारा कधीही इच्छा आकांक्षा ठेवून येत नाही. त्याच्या मनात कधीही किंतु परंतु नसते. तो फक्त साथ देतो, निव्वळ साथ देतो. त्यावेळी त्याला काय मिळेल, त्याचं नुकसान होईल, त्याचा फायदा होईल, असा कोणताही तो विचार करत नाही. तो फक्त आणि फक्त साथ देतो. मग शेवटच्या श्वासापर्यंत मग दोन्ही व्यक्ती आली त्याच्यामध्ये. एक व्यक्ती साथ देत नाही आणि एक व्यक्ती सोबत असते, असं कधी घडत नाही. तर दोघे साथीदार असतात एकमेकाचे आणि एकमेकाचे साथ ते शेवटच्या श्वासापर्यंत देतात. त्याला म्हणतात साथीदार, त्याला म्हणतात साथ. कुठल्याही परिस्थितीत, कुठल्याही स्थितीमध्ये. कारण ते कुठलीही इच्छा बाळगून येत नाहीत, कुठलाही मतलब नसतो त्यांना. त्यांना निव्वळ फक्त साथ द्यायची असते. कारण त्याला म्हणतात प्रेम, त्याला म्हणतात विश्वास. प्रेम म्हणजेच विश्वास आणि विश्वास म्हणजेच प्रेम. ते जर असेल तर तुम्हाला साथ देणारी व्यक्ती तुमची साथ कधीही सोडत नाही. त्यामुळे तुम्ही दुःखी कष्टी होऊ नका. जे तुम्हाला सोडून गेले ते तुम्हाला कधीही साथ द्यायला आले नव्हते. ते फक्त मतलब साधायला आले होते, आपलं हित साधायला आले होते. किंवा काळ वेळ परिस्थितीनुसार तुमच्यासोबत होते. त्यामुळे तुमचे ते साथीदार कधीही असू शकत नाही. मित्रांनो, लक्षात आलं का? साधी सरळ गोष्ट आहे. म्हणून दुःखी कष्टी होऊन एखाद्याने जर तुमची सोबत सोडली तर त्याला तुम्ही साथीदार समजून दुःखी कष्टी होऊ नका. लक्षात आलं का मित्रांनो? साधी सरळ गोष्ट आहे. हे वास्तव आहे आणि वास्तव हे कटू असते. सत्य हे नेहमी कटू असते. म्हणून माझे 3 चॅनल आहेत. आणखी ह्याच्या व्यतिरिक्त एका चॅनलचं नाव आहे वास्तवावर बोलू काहीतरी, दुसऱ्या चॅनलचं नाव आहे सनातनी वास्तव आणि तिसऱ्या चॅनलचं नाव आहे बोलायचं तरी काय. आणि तिन्ही चॅनलवरती आणि ह्या चॅनलवरती सुद्धा मी काय म्हणतो, फक्त वास्तव तुमच्या समोर ठेवतो. नाटुकली ही नाटुकली आहे आपली, ही आपली नाटकं आहेत, आपल्या आयुष्यातील नाटकं आहेत. आणि आपण त्या नाटकातील आपण एक पात्र आहोत. आपण या रंगमंचावरती आपण वावरतोय.
ह्या रंगमंचावरती वावरतोय, या सृष्टीच्या रंगमंचावरती. तर वावरताना कोणाला साथ द्यायची आहे, कोणाच्या सोबत राहायचं आहे, हा निर्णय तुमच्या हातात आहे. साथ द्यायची की सोबत द्यायची, निर्णय तुमच्या हातात आहे. आणि साथ आणि सोबत याच्यात गल्लत करू नका. त्यांना पारखा निरखा, म्हणजे तुम्हाला त्रास होणार नाही, तुम्हाला मनाला लागणार नाही की एखादी व्यक्ती अर्ध्या रस्त्यावरती, अर्ध्या वाटेवरती तुमची सोबत सोडून गेली तर, कारण ती तुम्हाला साथ द्यायला कधीच आली नसते. निर्णय तुम्ही घ्या, साथ कोणाची आणि सोबत कोणाची.